शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमोद शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल। पीएम किसान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे। राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये जमा होते। नमस्कार, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता महाराष्ट्रामध्ये दिवाळीपूर्वी म्हणजेच 21 ऑक्टोबरच्या आधीच हा मिळणार होता, परंतु आता तो मिळणार नसून केंद्र शासनाने तारीख बदलली आहे। त्यामागचं मोठं कारण म्हणजे केंद्र शासनाने पीएम किसान योजनेची जी पडताळणी सुरू केली होती त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत जाणवली असल्या कारणामुळे 31 लाख शेतकऱ्यांना या योजनेतून आज 12 वाजता अपात्र केल्याची धक्कादायक माहिती ही शासनाने दिली आहे। ही पडताळणी 3 टप्प्यामध्ये पूर्ण होणार आहे। एक टप्पा त्याचा आज पार पडला, आणखी 2 टप्पे हे पार पडणार आहे। त्यानंतर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता वितरित केली जाणार असल्याची माहिती ही केंद्र शासनाने दिली आहे। आज नवीन तारीख देखील शासनाने जाहीर केली आहे। नेमकी कोणती तारखेला आणि किती वाजता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आपल्या महाराष्ट्रामध्ये प्राप्त होणार आहे। सोबतच शासनाने नेमकी या योजने संबंधित काय निर्णय घेतला आहे आणि आता शेतकऱ्यांना नेमकी काय करायचे आहे जेणेकरून ते या योजनेतून अपात्र ठरणार नाही याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। महत्त्वाची अपडेट असल्या कारणामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। सोबत चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करून व्हिडिओलाही देखील एक लाईक नक्की करा। शेतकऱ्यांचा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली होती। या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली। केंद्र सरकारने एकाच कुटुंबातील दोघांनी या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची यादी ही तयार करण्यास सुरुवात केली आणि एका रिपोर्टनुसार या यादीमध्ये 31 लाखाहून अधिक लाभार्थ्यांची नावे आहेत, जिथे पती पत्नी अशा दोघांनाही देखील एकाच वेळी या योजनेचा लाभ घेतला असल्याचे आढळून आले। ज्यांच्याकडे जमीन आहे अशा कुटुंबातील केवळ एका सदस्याला या योजनेचा लाभ घेता येतो। कृषी मंत्रालयाने केलेल्या छाननी दरम्यान अशी प्रकरणे आढळून आली आहे। त्यानंतर मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जाहीर करण्यापूर्वी 20 ऑक्टोबर पर्यंत पडताळणीचे कामे हाती घ्यावी आणि अशा लाभार्थ्यांना यादीतून वगळण्यास सांगितले आहे। एकूण 31 लाखांपैकी सुमारे 19 लाख लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे, ज्यात जवळपास 94% लाभार्थी हे पती पत्नी असल्याचे आढळून आले आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार जर कुटुंबामध्ये पती पत्नी किंवा अल्पवयीन मुले आहेत तर त्यापैकी केवळ एकालाच या योजनेअंतर्गत वार्षिक 6,000 रुपयांचा लाभ मिळत असतो। केवळ सरकारच्या पडताळणीत असेही देखील दिसून आले की पीएम किसानचा लाभ सुमारे 1.76 लाख अल्पवयीन मुलांना मिळत आहे। तसेच 33.34 लाख अशी प्रकरणे आढळून आली आहे, जिथे जमिनीच्या आधीच मालकाची माहिती चुकीची अथवा माहितीच अस्तित्वात नाही। नियमानुसार 1 फेब्रुवारी 2019 नंतर ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती जमीन हस्तांतरित झाली आहे त्यांना जमिनीच्या आधीच्या मालकाची माहिती देणे बंधनकारक आहे, कारण त्या जमिनीच्या आधीच्या मालकालाही देखील या योजनेचा लाभ मिळत आहे। अशी 8.11 लाख प्रकरणे आढळून आली आहे। या योजनेअंतर्गत दर 4 महिन्यांनी 3 समान हप्त्यात एकूण 6,000 रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हस्तांतरित केली जाते। केंद्र शासनाने हे खालील 3 कामे करून घ्यायची सांगितले आहे। या कारणामुळे देखील तुम्हाला या योजनेतून अपात्र केले जाणार आहे। ई-केवायसी तुम्हाला ई-केवायसी ही खूप गरजेची आहे। ई-केवायसी जर तुम्ही केली नसेल तर तुम्हाला 2,000 रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीये। केंद्र शासन लगेच तात्काळ तुमच्या खात्यावरचे 2,000 रुपये बंद करणार आहे। दुसरा म्हणजे लँड व्हेरिफिकेशन। शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीच्या कागदपत्राची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे, म्हणजेच तुम्ही शेती खरी तुमच्या नावावर आहे का, सरकार ते आता तपासणी करत आहे, म्हणजे तुम्ही तेही देखील चेक करून घ्या। तिसरं म्हणजे आधार लिंकिंग। जर तुमचं आधार लिंक हे जर तुमच्या बँक खात्याशी नसेल तर तुम्ही लगेच आता चेक करून घ्या, कारण की सरकार ते पुन्हा एकदा रिचेक करता येईल। महत्त्वाचं म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये पीएम किसान योजनेचे 21व्या हप्त्याचे पैसे नेमकी येणार तर येणार कधी आहे, तर मित्रांनो पंजाबमध्ये आणि हिमाचल प्रदेश सोबतच उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती। त्या कारणामुळे तेथील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 21व्या हप्त्याचे पैसे जे दर 4 महिन्यांनी मिळत असतात तेथील शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सरकारने तेथे लवकर वितरित केले। सोबतच 2 दिवसापूर्वीच
जम्मू आणि काश्मीरमध्ये देखील पीएम किसान योजनेचे 21 हप्त्याचे पैसे हे लवकर वितरित केले। आता बारी राहिली महाराष्ट्राची, तर महाराष्ट्रामध्ये 21 ऑक्टोबरच्या आधीच हे पैसे वितरित होणार होते, परंतु या योजनेमध्ये मोठी तफावत असल्या कारणामुळे शेतकऱ्यांना या योजनेतून आता अपात्र करण्यास सुरुवात केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू झालेली आहे। त्या कारणामुळे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे येण्यास वाट पाहावी लागणार आहे। आधी लवकर मिळण्याची शक्यता होती, परंतु आता अजिबात लवकर मिळणार नसल्याची माहिती केंद्र शासनाच्या वतीने येत आहे। पीएम किसान योजनेचे 21 हप्त्याचे पैसे थेट नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता ही वर्तवण्यात सध्या आलेली आहे।